मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात त्यानंतर भारतामध्ये सहकार सुरू झाला। सर्वात मोठी आपली शिखर बँक जी आहे ती 1911 मध्ये या ठिकाणी स्थापन झाली। सर्वात जुनी आणि मल्टी शेड्यूल बँक सहकारी बँक 1906 मध्ये पुण्यामध्ये स्थापन करण्यात आली। आणि हळूहळू आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारचे कायदे हे त्या ठिकाणी तयार झाले। कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट 1925 साली तयार झाला। त्यानंतर धनंजयराव गाडगीळ, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नेतृत्वात एशियातला पहिला सहकारी साखर कारखाना हा आपल्याकडे त्या ठिकाणी सुरू झाला। वैकुंठभाई मेहता असतील, या सगळ्या लोकांनी या सहकाराला एक वेगळी दिशा या ठिकाणी देण्याचं काम केलं। आणि देशामध्ये सर्वाधिक मजबूतीनं सहकार जर कुठे रुजला असेल तर तो या महाराष्ट्रामध्ये रुजला, याचा आपल्याला सगळ्यांना आनंद आहे। आज जवळपास 2 लाखापेक्षा जास्त वेगवेगळ्या सहकारी संस्था या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत। आणि आपण जर बघितलं तर सर्वात जास्त पेनिट्रेशन सहकाराचं हे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं।